अध्यक्ष महोदय, अमरावती जिल्ह्यामध्ये धारणी चिखलदऱ्यासारखा मेळघाटसारखा अतिदुर्गम आणि आदिवासी लोकसंख्येचं गाव आहे. आणि आज आपण बघतोय की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजही अमरावती म्हणजे या मेळघाटमध्ये धारणी चिखलदऱ्यामध्ये 21 गावामध्ये अजूनही इलेक्ट्रिक पोहोचलेली नाही आहे. त्या ठिकाणी त्या प्रत्येक गावामध्ये 90 ते जवळपास 100 कुटुंब त्या गावामध्ये राहतात. आणि या उत्तरामध्ये यांनी असं म्हटलं आहे की ते खरं आहे, बरोबर आहे, परंतु या ठिकाणी म्हटलं आहे की कुण, खामदा, किन्नीखेडा, खोपमार व रक्षा अशा या 5 गावामध्ये क्षमतावाढ आणि दुरुस्तीचं काम चालू आहे. म्हणजे अजूनही काम झालेलं नाही आहे. त्यासोबतच दुसरं आणि तिसरं उत्तर या ठिकाणी असं दिलं आहे की रायपूर, बोराटाखेडा, माकला, टेंभुर्णा, राणा वगळून व बुच्चूखेडा अशा या गावामध्ये ई निविदासुद्धा याची प्रक्रिया चालू आहे. परंतु मला अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदयांना म्हणायचं आहे की अजूनही आपण या ठिकाणी प्रगतीपथावर आहे, दुरुस्तीचं काम चालू आहे, अजून काही तिथे झालेलं नाही आहे. मागच्या DPDCच्या मीटिंगमध्ये सन्माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी सेक्रेटरी साहेबांना फोन लावला होता की त्या ठिकाणी वन विभागाची जागा असल्यामुळे त्या विभागाच्या जागेच्या माध्यमातून त्या गाला, परंतु अजूनही त्या ठिकाणी वन विभागाची जागा त्यांना त्या इलेक्ट्रिसिटी मिळाली नाही आहे. म्हणून मला या ठिकाणी ही वन विभागाची आपल्याला परवानगी मिळाली की काय याचंसुद्धा उत्तर द्यावं. आणि हा प्रश्न आजचा नाही आहे. म्हणजे आम्ही गेल्या 10 वर्षापासून आम्ही या ठिकाणी विधानसभेमध्ये असो किंवा DPDCमध्ये हा प्रश्न मांडत असतो, परंतु त्याला न्याय मिळत नाही आहे. म्हणून अशा या वन विभागाची मिळाली का? आणि ह्या 21 गावामध्ये आपण जर बघितलं त्या 10 गावाचा तर उल्लेखच नाही आहे. त्या 10 गावाची काय परिस्थिती आहे त्याचं अजूनही काही याच्यामध्ये उत्तरामध्ये काही आलेलं नाही आहे. म्हणून माझ्या मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की या 21 गावामध्ये आपण कधीपर्यंत, कितीपर्यंत आणि केव्हा वीज पोहोचणार, जेणेकरून ह्या 100 ते प्रत्येक गावामध्ये 90 ते 100 कुटुंब राहतात, तर त्यांना वीज केव्हा आपण देणार. आणि त्यासोबतच दुसरा प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी असणारे रस्तेसुद्धा नाही आहे. म्हणून रंगुवेली ग्रामपंचायतंतर्गत 6 गावांना रस्ते नाही आहे. आणि चिखली आणि धारणी चिखलदरा आणि धारणी या गावात 40 गावांना अजूनही रस्ता नाही आहे. म्हणून या ठिकाणी असणाऱ्या ह्या सुविधा आपण केव्हापर्यंत पुरवणार असं मुख्यमंत्री महोदयांनी सांगावं. पहिल्यांदा तर मी माननीय अध्यक्ष महोदय आपल्या लक्षात आणून देतो की आपल्या सचिवालयाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एकाच प्रश्नामध्ये 2 विभाग कधीच येत नाहीत. याच्यामध्ये विजेचाही प्रश्न आहे आणि याच्यामध्ये गावाच्या रस्त्याचाही प्रश्न आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न हा आपल्या सचिवालयाने सुधारून घेतला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे. हा जो काही प्रश्न ताईंनी विचारलेला आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ही मेळघाटमधली जी गावं आहेत या ठिकाणी ग्रीड कनेक्टेड पॉवर आपल्याला देता येत नाही, कारण ही अत्यंत अभयारण्यात आहेत. म्हणून आपण अनेक वेळा पैसे दिले, प्लॅन केला, पण आपल्याला कधीच परवानगी त्याची मिळाली नाही. 2017 साली आपण असा निर्णय केला की याला इंडिव्हिज्युअल सोलर देऊन आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिफाय करायचं. त्या पद्धतीनं 2018 साली सौभाग्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरी सोलर देऊन आपण त्या ठिकाणी ती इलेक्ट्रिफाय केली होती. 5 वर्षाचा AMC होता. पण असं लक्षात आलं की ही योजना काही फार यशस्वी होत नाही, कारण इतक्या दुर्गम भागामध्ये ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट करता एकेका घराकरता कोणी जात नाही. त्यामुळे पुन्हा ही घरं अंधाराकडे गेली, कारण ही जी काही आपण इंडिव्हिज्युअल ऑफग्रीड सोलार त्यांना दिले होते, काहींचे चालू आहेत, काहींचे बंद आहेत, काहींचे म्हणजे पूर्णपणे कंडम झाले आहेत, अशी परिस्थिती लक्षात आली. आणि म्हणून आपण आता ज्यावेळेस लक्षात आलं की या ठिकाणी आपल्याला ग्रीड देणं हे कठीण आहे, आपल्याला ते नेता येणार नाही, वन विभाग त्याला कुठल्याही परिस्थितीत परवानगी देऊ शकत नाही, अतिशय डेन्स अभयारण्याचा भाग आहे. म्हणून आता याच्यात नवीन आपण हा मार्ग काढलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण सोलर मायक्रोग्रीड तयार करणार आहोत. सोलर मायक्रोग्रीडचा अर्थ असा आहे की आता इंडिव्हिज्युअल घरांना सोलर देणार नाही, त्या ठिकाणी आपण एक कंप्लीट जसं आपण सोलर विलेजमध्ये गाव सोलर करतो तशा पद्धतीनं तिथे आपण सोलर प्लांट उभा करणार आहोत, मोठ्या कॅपॅसिटीचा प्लांट उभा करणार आहोत, त्याची मायक्रोग्रीड तयार करणार आहोत आणि त्यातनं बॅटरी स्टोरेजचा उपयोग करून वीज निर्मिती करून या प्रत्येक घराला त्या गावातल्या आपण त्या ठिकाणी तशा पद्धतीनं वीज देणार आहोत. याच्यामध्ये मला सांगितलं पाहिजे की 2 गावांमध्ये आता सोलर मायक्रोग्रीड ही पूर्ण झालेली आहे. 5 गावांमध्ये NGOजनी समोर येऊन आम्ही ती सोलर मायक्रोग्रीड करतो सांगितलं, त्यांना आपण मदत करतोय, कारण मग मेंटेनन्सचा फायदा त्याच्यामध्ये होतो. आणि जवळपास 4 गावांचं टेंडर
हे आपलं निघालेलं आहे आणि उर्वरित गावांकरताही आपण 20 कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये ही जी नवीन पद्धत आहे सोलर मायक्रोग्रिडची, या पद्धतीचा वापर करून आणि त्याच्याकरता आपल्याला फारशा परवानगीची आवश्यकता नाही आहे आणि म्हणून त्याचा उपयोग करून आपण या सगळ्या गावांना वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न करू. दुसरं आपण रस्त्याच्या संदर्भात जे सांगितलेलं आहे त्याही संदर्भात आता पुढची कारवाई आपण सुरू केलेली आहे. जवळपास 6 गावांना 8 रस्ते उपलब्ध आहेत, पण त्यातल्या 4 गावांचे जे रस्ते आहेत ते मला असं वाटतं खडीकरण आणि पुढचं देखचं काम जे आहे ते करण्याची आवश्यकता आहे. प्राधान्याने हे काम हातात घेऊन करण्यात येईल.